नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन केरकळ आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। प्राचीन भारतातील वैज्ञानिक प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वैद्यकशास्त्र। अगदी प्राचीन काळापासूनच माणसाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असलेली दिसून येते। ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मानवाने धार्मिक मंत्र आणि प्रार्थना यांचा आधार घेतलेले आपल्याला दिसून येते। प्राचीन काळात जी बौद्ध विद्यापीठे विकसित झालेली होती त्या विद्यापीठांपैकी नालंदासारख्या विद्यापीठामध्ये वैद्यकशास्त्र हा एक महत्त्वाचा असला। जैन धर्मीयांनी सुद्धा गुरांसाठी दवाखाने सुरू केलेले होते आणि यज्ञ संस्थेमध्ये जे पशुबळी दिले जात असत त्यामुळे प्राण्यांच्या शरीर रचनेची माहिती भारतीयांना झाली आणि वैद्यकशास्त्राच्या विकासासाठी ती प्रक्रिया काहीशी पूरक ठरलेली आपल्याला दिसून येते। आयुर्वेद हा 4 वेदांपैकी जो चौथा वेद आहे अथर्ववेद त्याचाच एक भाग हा दीर्घायुष्याचा वेद आहे आणि त्यामध्ये माणसाच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत। आयुर्वेदानुसार मानवाच्या शरीरामध्ये कफ, पित्त आणि वात हे 3 प्रमुख घटक आहेत। या 3 घटकांचा समतोल शरीरामध्ये असतो तोपर्यंत मनुष्य निरोगी असतो, परंतु यांच्यामध्ये जर असमतोल निर्माण झाला आणि एखाद्या घटकाचा प्रभाव वाढला इतर 2 घटकांच्या तुलनेत तर मग मात्र त्याचे रूपांतर दोषामध्ये होते आणि म्हणून त्याला त्रिदोष असं म्हटलं जातं। यापैकी कफ हा जलतत्वाशी संबंधित आहे, पित्त हे अग्नितत्वाशी संबंधित आहे आणि वात हा वायू तत्वाशी संबंधित आहे। अतिप्रमाणात शारीरिक किंवा मानसिक कष्ट, जागरण, चिंता, भीती, तणाव अशा कारणांमुळे व्याधी निर्माण होतात। रोग्याला प्रश्न विचारून आणि त्याच्या शारीरिक लक्षणांवरून कोणत्या प्रकारची व्याधी झालेली आहे याचा शोध घेतला जातो, त्याची चिकित्सा केली जाते आणि त्यावरती उपाययोजना सांगितल्या जातात। या उपाययोजनांमध्ये आयुर्वेदिक पद्धतीमध्ये प्रामुख्याने पंचकर्म ही सर्वात महत्त्वाची उपाययोजना आपल्या शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी, शरीरातील अशुद्ध घटक बाहेर काढण्यासाठी या पंचकर्माचा वापर केला जातो। वमन म्हणजे उलटी, छातीमधील कफ याद्वारे बाहेर काढला जातो। विरेचन म्हणजे जुलाब, पोट किंवा कोटा साफ करण्यासाठी जुलाब केले जातात। बस्ती म्हणजे गुदमार्गाद्वारे तेल, तूप यांचा धूप शरीरामध्ये सोडला जातो। नस्य म्हणजे नाकामध्ये आयुर्वेदिक औषधांचे थेंब टाकून शिंका काढल्या जातात आणि रक्तमोक्षण म्हणजे जळू किंवा तीक्ष्ण यंत्रांच्या माध्यमातून जे शरीरातील अशुद्ध रक्त आहे ते बाहेर काढलं जातं आणि त्याद्वारे शरीराचं शुद्धीकरण केलं जातं। माणसाचं शरीर हे 7 धातूंपासून बनलेलं आहे आणि ते 7 धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद म्हणजे चरबी, अस्थि, मज्जा आणि शुक्र त्यांच्या विकासामधून किंवा प्रबळतेमधून माणसाच्या शरीराला आधार प्राप्त होत असले। सुश्रुत हे इसवी सन पूर्व 5व्या शतकामधील आयुर्वेद तज्ञ होते आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे सुश्रुत संहिता। सुश्रुत हे त्यांच्या शस्त्रक्रियेतील पारंगतपणासाठी प्रसिद्ध होते। 1,00,000 श्लोकांच्या या ग्रंथामध्ये त्यांनी शस्त्रक्रियेच्या वेगवेगळ्या पद्धती आणि प्रकार सांगितलेले आहेत। मोतीबिंदू,
सिझेरियन, हर्निया, मूत्राश्मकर्तन क्रिया अशा अवघड शस्त्रक्रिया त्यांच्या काळामध्ये करण्याचं जे कौशल्य आहे किंवा जी पद्धती आहे ती त्यांनी सांगितलेली होती. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेले होते. फाटलेल्या कानावरती शरीरातील इतर ठिकाणची कातडी काढून जोडण्याचा प्रयोग आणि त्याचबरोबर कृत्रिम नासिका तयार करण्याचा प्रयोग, हे दोन्ही प्रयोग त्यांनी सर्वप्रथम यशस्वीपणे केले होते. त्यांच्या कालखंडामध्ये वैद्यकीय व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा समजला जात होता आणि त्यासाठी राजाची परवानगी घेणं हे आवश्यक होतं. सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये आणखी जे पुढचे आयुर्वेद तज्ज्ञ होऊन गेलेले आहेत ते म्हणजे चरक, आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे चरक संहिता. या ग्रंथामध्ये त्यांनी औषधी विज्ञान, शरीर रचना, शरीर संवर्धन, आहार, पथ्य अपथ्य आणि दिनचर्या याबद्दलची विस्तृत माहिती सांगितलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वैद्यकीय व्यवसायाचा उपयोग हा पैशासाठी किंवा स्वतःच्या ऐहिक स्वार्थासाठी न करता रोग्याच्या कल्याणासाठी तो केला पाहिजे, अशा प्रकारचं नीतिसूत्र सांगितलेलं होतं. त्यानंतरचे पुढचे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत वाग्भट, आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे अष्टांग हृदय संहिता. या ग्रंथामध्ये त्यांनी आयुर्वेदाचे जे 8 विभाग आहेत त्या 8 विभागांचं संकलन केलेलं आहे आणि प्रामुख्याने उपवासाच्या माध्यमातून व्याधी बऱ्या करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. नागार्जुन हे एक आणखी प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या संशोधनामध्ये प्रामुख्याने पाऱ्याचं संशोधन हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये पाऱ्यासंबंधी वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. पारा, लोह आणि विष यांचा उपयोग योग्य पद्धतीने औषध म्हणून कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याचंही विवेचन नागार्जुन यांनी केलेलं होतं. प्राचीन काळातील थोर रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि आयुर्वेदाचीच एक शाखा म्हणून रसायनशास्त्र हे देखील प्राचीन काळामध्ये प्राचीन भारतामध्ये विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. प्राचीन भारतामधील कापड उद्योग असेल, रंगकाम असेल, कातडी कमावणं असेल, काच उद्योग असेल, साबण उद्योग असेल किंवा सिमेंट उद्योग असेल, या सर्व गोष्टींवरून त्या कालखंडामध्ये झालेला रसायनशास्त्राचा विकास आपल्या लक्षात येतो. या सर्व पदार्थांचा व्यापार, या सर्व वस्तूंचा व्यापार रोमन साम्राज्याबरोबर त्या कालखंडामध्ये चालत असायचा. दिल्लीजवळील मेहरौली या ठिकाणी जो लोहस्तंभ आहे तो लोहस्तंभ पाहिला असता गुप्त कालखंडामध्ये लोखंडाला गंज लागू नये यासाठी रसायन वापरलं जात असायची आणि त्या रसायनांच्या माध्यमातून शेकडो वर्षानंतर सुद्धा तो लोहस्तंभ अजूनही गंज न लागलेला स्थितीत आपल्याला दिसून येतो. आणि या सर्व गोष्टींवरून प्राचीन कालखंडामध्ये भारतीयांनी वैद्यकशास्त्र आणि विशेषतः आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली होती. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.